दरम्यान कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे। रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। हीच परिस्थिती शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळते। दरम्यान रत्नागिरीत शुक्रवारी रात्रीपासूनच लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। तर सकाळपासूनच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवत आहेत। तर तिकडे सिंधुदुर्गातही लॉकडाऊनसाठी कडक उपाययोजना केल्या जातात। कणकवली शहरात सुद्धा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत। तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। तर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर देखील कारवाई केली जाते। महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। नाशिक विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू साठीची स्पाइस जेटची सेवा 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या घटल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे बुकिंग 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्पाइस जेटची बुकिंग 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। नाशिकहून दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू सेवा जी सुरू होती ती आता बंद करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या घटल्याने प्रशासनातर्फे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोरोनाची परिस्थिती पाहता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता स्पाइस जेटची बुकिंग ही 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे। प्रवासी संख्या ही सध्या घटली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं कळतंय।